सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राऊरी बसस्थानकात शुक्रवारी सकाळी एका चोरट्याने बाहेरगावी चाललेल्या वृद्ध महिलेची फसवणूक करून 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले। या प्रकरणी राऊरी पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात 60,000चा मुद्देमाल चोरी प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय। मुड्डो लिलीफ अतार यांनी फिर्याद दिली आहे। तालुक्यात एका माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाने शिक्षिकेचा विनयभंग करत मारहाण केली। ही घटना शुक्रवारी घडली। याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एका विद्यालयात दोघेही शिक्षक म्हणून काम करतात। शुक्रवारी सकाळी शिक्षिका शाळेच्या स्टेजवर खुर्ची टाकून बसल्या होत्या। यावेळी शाळेतील मुलांसमोर शिक्षिकेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। त्यानंतर शिक्षिकेला मारहाण केली। शिक्षिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे। या दोघांच्या टोळ्यातील एक नागापूरचा, दोघे बोल्लेगावचे तर एक श्रीगोंदा तालुक्यातील आरोपीचा समावेश आहे। या टोळीने सतीश मधुकर पठारे यांना 11 बुधवारीला रात्री 8:30च्या सुमारास सुपा येथे वाळवणे चौकात वाहन बंद असल्याचा बनाव करून मदत करण्यास वाहनामध्ये बसवले। त्यांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या मोबाईलमधील फोन पे वरून 79,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले। त्यानंतर पठारे यांना त्या परिसरात वाहनामध्ये फिरवून नगर पुणे महामार्गावर सुशाजवळील पवारवाडी घाटात सोडून दिलं होतं। याबाबत सुपा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यातील विकासाच्या दिशेने शीघ्रगतीने वाटचाल करीत असलेल्या डाऊज खुचे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ यांनी नुकताच आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। आमदार आशुतोष काळे यांनी सरपंच संजय गुरसाळ व त्यांच्या सहकारी सदस्यांचे व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। डाऊज खुर्दचे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसाळ दुसऱ्यांदा जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत। त्यांनी सरपंच पदाची जबाबदारी सांभाळत असताना डाऊज खुर्द गावचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास केलाय। तसेच गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून आवश्यक असलेला निधी आमदार आशुतोष काळे यांनी देखील सढळ हाताने दिलाय। जवळपास 3 कोटी निधीतून डाऊज खुर्द गावातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी विकास, सर्व धर्मीयांच्या भावनांचा विचार करून स्मशानभूमी व कब्रस्तान विकास आदी विकास कामे झाली आहेत। पुढील विकास कामांचे कोट्यावधी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच त्या विकास कामांना देखील आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे यापुढील काळातही डाऊज खुर्द गावचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी त्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। पहिल्या पंचवार्षिक मध्ये डाऊज खुर्द गावचा विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या 3 कोटी निधीतून बहुतांश विकास कामे पूर्ण झाली आहेत। वास्तविक पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मी वेगळ्या पक्षाच्या विचारांचा, परंतु डाऊज खुर्द गावच्या विकासाला निधी देताना त्यांनी कधीच
दुजाभाव केला नाही, हा त्यांचा स्वभाव मला विशेष भावला। तसेच त्यांनी मागील पंचवार्षिकमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डाऊज खुर्द येथे श्री महादेव मंदिर देवस्थानास क वर्ग दर्जा मिळवून देऊन दिलेला शब्द पूर्ण केलाय। सरपंच पद हे जरी राजकीय स्वरूपाचे असले तरी आजवर सरपंच पदाच्या माध्यमातून नेहमीच राजकारण आणि गावाचा विकास एवढे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे। आमदार आशुतोष काळे यांनी देखील मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत नेहमीच पक्षीय राजकारण बाजूला ठेवलाय। जनतेच्या प्रश्नांची सखोल जाणीव व ते प्रश्न सोडवण्याची धमक असणाऱ्या नेत्यांची साथ देऊन डाऊज खुर्द गावच्या यापेक्षा अधिकचा विकास सहजपणे साधता येऊ शकतो, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय, असं मत सरपंच संजय गुरसाळ यांनी व्यक्त केलंय। शिक्षकाने शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8:20 वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका शाळेत घडली। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दत्तू किसन कवटे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचं नाव आहे। 55 वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय। कवटे आणि शिक्षिका हे दोघेही संगमनेर तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळेत सेवेत आहेत। शुक्रवारी सकाळी शिक्षिका शाळेत स्टेजवर खुर्ची टाकून बसल्या होत्या। यावेळी कवटे हा तेथे आला। त्याने शिक्षिकेला चुकीच्या पद्धतीने बोलण्यास सुरुवात केली। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मुळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी उजव्या कालव्यातून 17 फेब्रुवारी 2025 पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। या संदर्भात आमदार मोनिका राजळे आणि आमदार विठ्ठलराव लंगे यांनीही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याची विनंती केली होती। मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन 17 फेब्रुवारी 2025 पासूनच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात। लाभ क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळालाय। श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनापाठोपाठ आता पाटबंधारे विभागाने आपल्या हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी कंबर कसली आहे। शहरात कॅनॉलच्या कडेच्या सर्व अतिक्रमणधारकांना पाटबंधारे विभागाने नोटीस बजावल्या आहेत। शहरातील सुमारे 1,500च्या वर तर अशोकनगर परिसरात 150 ते 200 अतिक्रमणधारक पाटबंधारे खात्याच्या रडारवर आले आहेत। त्यामुळे आता आपलेही अतिक्रमण निघणार या भीतीने अनेक व्यावसायिक दास्तावलेत। मागील 2 ते 3 दिवसापासून पाटबंधारे विभाग ही अतिक्रमण काढण्यासाठी ॲक्शन मोडवर आलाय। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्मिती निर्णय रद्द करावा अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी दिलाय। शुक्रवारी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी स्वीकारले। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शिका ठरला आहे। मात्र संगमनेर तालुक्याचे महत्त्व कमी करण्यासाठी राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे। ठेकेदारांनी चांगल्या प्रतीचे विकास कामे करून ती लवकरच सुरू करावी। काही ठेकेदार जाणीवपूर्वक काम मंजूर होऊनही लवकरच सुरू करत नाही अशा एजन्सीविरुद्ध तक्रार करणार असून ही शेवटची संधी समजावी। विकास बांधकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात।
शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे, परंतु तिच्या सातत्य नाही। शुक्रवारी पाथर्डी नगर परिषदेने मुख्य अधिकारी संतोष लांडगे रस्त्यावर उतरले। पुन्हा झालेली अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा मोहीम हाती घेत छोट्या मोठ्या व्यावसायिकांची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे। येत्या काळात हे अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र होणार असून अनेक पक्की बांधकाम पडली जाणार आहेत। मागील महिन्यात महसूल, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगर परिषद व पोलीस विभागाने संयुक्तपणे राबविलेली अतिक्रमणाची मोहीम अधिक तीव्र असणार आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।